या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इतर शैक्षणिक व्हिडिओ नियमितपणे मिळतील। यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। दहा अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन व लेखन यामधील स्वाध्याय 2.2 या ठिकाणी आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासह पाहत आहोत। उदाहरण पहिलं, या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे, ही संख्या अक्षरात कशी लिहाल। आता आपण काय करूया, या ठिकाणी स्वल्पविराम देऊया। बघा असे या ठिकाणी अशा प्रकारे, किंवा इथं ही संख्या आपण बाजूलाही मांडून घेऊ शकतो। ही संख्या आहे, इथं स्वल्पविराम आला, इथं स्वल्पविराम आला। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 9,90,999। 9,90,000 बघा या ठिकाणी 9,90,999 म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे। लगेच जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे। उदाहरण क्रमांक 2 पहा, सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती। इथं म्हटलेलं आहे सर्वात मोठी 7 अंकी संख्या, मग ती आपण या ठिकाणी मांडून घेऊ। सर्वात मोठी संख्या कोणतीही जर काढायची म्हटले तर त्यामध्ये 9 हा अंक असतो। 2 अंकी सर्वात मोठी संख्या, ही 3 अंकी सर्वात मोठी संख्या, ही 4 अंकी, ही 5 अंकी, ही 6 अंकी आणि ही 7 अंकी। संख्या अशा अंक लिहिल्यानंतर ते अंक मोजून पहा, गडबडीमध्ये एखादा अंक विसरण्याची शक्यता असते। 1 2 3 4 5 6 7। आता ही 7 अंकी सर्वात मोठी संख्या आहे। या संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या, 1 ने लहान विचारलेला आहे म्हणून आपण काय करणार आहोत, याची वजाबाकी करून घेणार आहोत। मग या ठिकाणी वजा 1 केलं, 1 किती 9, 1 8 9, इथं 9 ला 9 तसंच बघा, हे व्यवस्थित असे वरची 9 खाली मांडून घ्यायचे आहेत या अशा प्रकारे। आता ही संख्या आपल्याला वाचायची आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 99,99,998। या ठिकाणी पर्यायामध्ये आपण बघूया। आता शेवटचा अंक बघू, 8 आहे बघा, हा पर्याय येणार नाही। इथं एकक स्थानी 9 आहे, हा सुद्धा येणार नाही। इथं पण एकक स्थानी 0 आहे, हा सुद्धा येत नाही, म्हणजे हा उत्तर आहे। या ठिकाणी आपण स्वल्पविराम जर देऊन घेतले तर 99,99,998 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। उदाहरण तिसरं पहा, 27,02,068 ही संख्या अंकात कशी लिहाल। हे आपल्याला अक्षरामध्ये तिची मांडणी करून दिलेली आहे, ते आपल्या अंकात लिहायचे आहे। 27 लक्ष, या ठिकाणी आपण 27 लिहिलं, त्यानंतर स्वल्पविराम द्यायचा आहे। 2,000 असं म्हटलेलं आहे। आता हजाराची या ठिकाणी 2 घरं असतात, पण फक्त 2 म्हटलंय, त्यामुळे 10,000च्या स्थानावर आपल्याला 0 मांडून घ्यायचं आहे, हे 2,000। पुढं आहे 68। आता हजाराच्या पुढं 3 घरं असतात, पण इथं 68 म्हणजे 2च घरं आहेत, म्हणून शतकाच्या घरामध्ये आपण 0 मांडायचं आणि दशक आणि एकक ठिकाणी अशी म्हणून 68 अशी संख्या लिहायची आहे। आता ही संख्या आपल्याला पर्यायामध्ये शोधायची आहे। 27,02,068 बघा, या ठिकाणी 27 लक्ष नाही, हे इथं स्वल्पविराम देऊया आपण। 2,72,000 नको आहे, इथं 2,70,000 आहे, इथं 2,72,000 आहे। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, या ठिकाणी आहे पहा 27,02,068 म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। असं व्यवस्थित आपण मांडणी करायची आहे आणि उत्तरं शोधून घ्यायची आहेत। उदाहरण क्रमांक 4, 80,80,080 ही संख्या अंकात कशी लिहाल। 80 लक्ष म्हटलेलं आहे, बघा या ठिकाणी हे 80 लक्ष, 80,000 पुढं लक्षानंतर हजाराची घरं असतात, 80,000, 80। आता या ठिकाणी मात्र 80 म्हणजे 2च अंक आहेत, म्हणून शतकाच्या ठिकाणी 0 द्यायचा आणि पुढं आपण 80। आता हा पर्याय आपण शोधायचा आहे। या ठिकाणी पर्याय शोध असं म्हणजे खूप गडबड होऊ शकते, पण आपण काय करायचं, या ठिकाणी स्वल्पविराम द्यायची। स्वल्पविराम दिलं की ही संख्या वाचायला आपल्याला सोपी होते आणि आपलं अचूक उत्तर आपण शोधू शकतो। येस, या ठिकाणी अशा प्रकारे। आता 80 लक्ष, या ठिकाणी 80 लक्ष आहे, 80,000 आणि 80 पहिलाच पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे।
पर्याय क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 5. या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे. ही संख्या अक्षरात लिहायची आहे. ही संख्या आपण या ठिकाणी मांडून घेऊया. 99 वर किती शून्य आहेत पहा. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. इथे स्वल्पविराम देऊया आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 यांचं आपण एकत्रित वाचन करतो. इथं स्वल्पविराम. येस. आता ही संख्या वाचायची आहे. 1000, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. 99 लक्ष किंवा 99 लाख अशा प्रकारे. 99 येस या ठिकाणी आहे पहा. 99 लाख. तर या संख्येचं वाचन 99 लाख. उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. उदाहरण क्रमांक 6. सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. आता आपल्याला सर्वात मोठी 10 अंकी संख्या माहीत असणं गरजेचे आहे. इथं जर आपण या प्रत्येक पर्यायाच्या संख्या जर लिहित बसलो तर आपल्याला खूप वेळ जाणार आहे. म्हणून आपण अगोदर काय करू, 10 अंकी सर्वात मोठी संख्या या ठिकाणी मांडून घेऊ. जसं की मगा सांगितल्याप्रमाणे 1 अंकी सर्वात मोठी म्हटले की 9 आहे. 2 अंकी म्हटले की 99. 3 अंकी म्हटले की 999. अशा प्रकारे 10 अंकी सर्वात मोठी द्यायची. म्हणजे 9 हा अंक आपल्याला 10 वेळा मांडून घ्यावा लागेल. या ठिकाणी 3 वेळा मांडला, हा 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, 9 वेळा आणि हा 10 वेळा. आता हे अंक मांडल्यानंतर आपण यांचे काय करू, गट करूया. एकक, दशक, शतक या ठिकाणी स्वल्पविराम आला. 1000, 10,000 यांचं एकत्रित वाचन या ठिकाणी स्वल्पविराम. लक्ष, दशलक्ष या ठिकाणी स्वल्पविराम. कोटी, दशकोटी या ठिकाणी स्वल्पविराम. आणि हे 9 जे आहे हे घर आहे अब्ज. इथं मी लिहून ठेवतो अब्ज, इथं कोटी, इथं लक्ष. ओके. तर ही संख्या आपण आता वाचन करणार आहोत. या संख्येचं 9 अब्ज 99 कोटी. आता पहा आपण एवढ्यावरच पर्याय शोधू. 9 अब्ज 99 कोटी. बघा या 2 ठिकाणी पर्याय आहेत. म्हणजे पर्याय चौथा कट झाला, पहिला पण पर्याय कट झाला. 9 अब्ज 99 कोटी 99 लक्ष. 9 अब्ज 99 कोटी 99 लक्ष. 2 आणि तिसरा पर्याय इथपर्यंत बरोबर आहेत. आता पुढे 99,999 आणि खाली 999 फक्त आहे. तर लक्षानंतर आहे पहा 99,999 या ठिकाणी आहे. 99,999. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ज्यावेळेस तुम्हाला असं अक्षरी वाचनाचे 4 पर्याय दिले असतात त्यावेळेस तुम्ही काय करा, अगोदर संख्या तयार करून घ्या. नाहीतर आपण प्रत्येकाची संख्या जर तयार करत बसलो असतो तर मात्र आपल्याला खूप वेळ लागला असता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7. 33,70,278 ही संख्या अंकात कशी लिहाल. ही संख्या आपण अगोदर लिहून घेऊ. 33 कोटी. बघा हे 33 कोटी ही कोटीची घरं आहेत. त्यानंतर कोटी झाले की लक्षाची घरं येणार आहेत आणि त्यानंतर हजाराची घरं. ओके. हे अशा प्रकारे. आता 33 कोटी 70,000 म्हटलेलं आहे पुढं. म्हणजे लक्षाच्या घरामध्ये एकही अंक दिलेला नाही. अंक न दिल्यामुळे आपण त्या ठिकाणी 00 मांडून घेऊया. 70,000 म्हणजे तर आपण 70,000 लिहिलेलं आहे. आणि पुढे सांगितले पहा 278. तर हजारानंतर एकक, दशक, शतक ही 3 घरं असतात. 278 हे अशा प्रकारे. तर ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे 33,70,278. ज्यावेळेस एखाद्या घराचे अंक दिलेले नसतात त्यावेळेस ते आपण काय करायचं, तिथं 00 असं मांडून घ्यायचं आहे. आता ही संख्या आपण पर्यायामध्ये शोधूया. या ठिकाणी बऱ्याचशे दिसते पहा 33, 70, 278 दिसत आहेत. आपण अंक मोजून अगोदर पर्याय कट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं पहा 3 आणि 4 7 अंकी फक्त संख्या आहे. इथं पहा 3 4 5 6 7 8 इथं सुद्धा नाही. आता दोन्हीमध्ये पाहूया. इथं स्वल्पविराम मांडून घेऊ आपण. येस 33,70,278 इथंच उत्तर आहे. ही संख्या काय आहे बघा 3,30,70,278. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. असं नाहीतर काय होतं संख्या बघितल्या सगळ्यात सेम टू सेम वाटतात, परंतु अशा वेळेस आपल्या बुद्धीचा निरीक्षण शक्तीचा कस लागतो आणि व्यवस्थित आपण ते बघायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8. एका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक आहे, तर त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य पर्याय कोणता.
आता व्यवस्थित पहा, हा प्रश्न मोठा आहे त्याच्यामुळे आपण गडबड अजिबात करायची नाही. एका 9 अंकी संख्येत म्हणजे 9 अंकी संख्या आहे. आता 9 अंकी संख्या कुठपर्यंत जाईल? इथं आपण घरं लिहूया, एकक, दशक, शतक, ओके, हजार आणि हे 10,000. 1 2 3 4 5 घरं झाली. त्यानंतर आहे लक्ष, त्यानंतर दशलक्ष, कोटी. आता घरं किती झाली मोजू आपण, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 दशकोटी, म्हणजे इथपर्यंतची ही संख्या आहे. ओके, आता काय करायचं आपल्याला सांगितले बघा पुढं, दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे, म्हणजे या दशकोटी स्थानावर 7 आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक आहे. आता इथून पुढची जेवढी घरं आहेत तिथं सर्व 0 आहे. मग ह्या कोटीच्या घरामध्ये आपण 0 द्यायचा, दशलक्षच्या घरामध्ये 0, लक्षामध्ये 0, 10,000 0, 1000 0 आणि हे 3 घरात 0. आणि हे जी संख्या आज तयार झाली आहे हिचं आपल्याला योग्य असं वाचन करायचं आहे. मग आपण काय करायचं, वाचनामध्ये आपल्याला पटकन वाचता यावी किंवा पटकन म्हणजे सोप्या पद्धतीनं ते वाचन करता यावं यासाठी आपण काय करायचं, स्वल्पविराम देऊन घ्यायचे अशा प्रकारे. या संख्येचं वाचन पहा, 70 कोटी. तर या ठिकाणी पर्याय आपण बघूया, 7 अब्ज आहे, इथं 70 कोटी, इथं उत्तर आहे 70 कोटी, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9, चढत्या क्रमानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? या ठिकाणी आपल्याला अक्षरामध्ये संख्या दिली आहेत. इथे एक संख्या दिली, इथं प्रश्नचिन्ह आहे आणि इथं पुढं आणखीन एक संख्या दिली. या संख्यांचा चढता क्रम आहे, म्हणजे यापेक्षा ही संख्या मोठी असणार आहे आणि याच्यापेक्षा इथली संख्या मोठी आहे. चला तर मग आपण आता काय करूया, ही पहिली संख्या लिहून काढू, 23,25,919. इथं मी संख्या लिहितो, 23,25,919. इथं प्रश्नचिन्ह आहे, इथं मी चौकट अशी रिकामी चौकट घेतो. आता पुढची संख्या पहा, 23,35,919. आता हा चढता क्रम आहे, मग या ठिकाणी कोणती संख्या येईल? आता हे असं जर उदाहरण परीक्षेमध्ये आलं तर काय करायचं पहा, इथं 23,25,000 आहे, इथं 23,35,000 आहे, म्हणजे दोन्हीमध्ये 23 लक्ष समान आहे. ओके, मग इथे जी संख्या येणार आहे ही 23 लक्षावरच येणार आहे. आता इथं 25,000 आणि इथं आहे 35,000, मग याच्या दोन्हीच्या मध्ये कोणते हजार आहेत ते बघून घ्यायचं. आता या ठिकाणी आपल्याला स्वल्पविराम द्यावे लागतील अगोदर. इथं आहे पहा 23,29,000, मग 25,000 आणि इकडं 35,000, मग इथं 29,000 बसते का? तर बसते, 29,829 हे उत्तर येतं बघा, पहिला पर्याय या ठिकाणी. आता हे 3 पर्याय कसे चुकीचे आहेत ते सुद्धा बघून घ्या. इथं आहे 23,24,000, 24,000 जर म्हटलं तर इथं 24,000 येणार नाही, कारण हे 25,000 आहे. आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढत्या क्रमामध्ये काय असतं, सुरुवातीला लहान संख्या आणि परत अशी मोठमोठी संख्या होत जाते. मग 24,000 या ठिकाणी जे आहेत ते ह्या 25,000च्या अगोदरची संख्या आहे, त्यामुळे हा पर्याय येत नाही. या ठिकाणी पहा 23,36,000 आहे, मग इथं जर आपण 36,000 मांडलं तर इथं पुन्हा 35,000 आहे, मग 36,000ची जी संख्या आहे ती या 35,000च्या पुढे या ठिकाणी असणार आहे इथं, म्हणून हा पर्याय येत नाही. इथं पहा 23,25,199, इथं आहे 23,25,919, म्हणजे इथे 199 आहे, ही सुद्धा संख्या चौथी संख्या या ठिकाणी अगोदर आहे. म्हणून आपण जे उत्तर शोधलेलं आहे 23,29,829, पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. असं व्यवस्थित उत्तर काढायचं आहे. हा जास्त काठीण्य पातळीचा प्रश्न होता, तो आपण व्यवस्थित या ठिकाणी सोडवलेला आहे. प्रश्न क्रमांक 10, एका महिला बचत गटाने इथे एक संख्या दिली आहे, रुपयांच्या ठेवी जमा केल्या, या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? बघा, अशा प्रश्नाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पुढीलपैकी कोणते नाही हा प्रश्न फसवा आहे. कोणते नाही म्हटलेला आहे, म्हणजे 3 पर्याय हे बरोबर आहेत. 3 पर्यायांचं वाचन बरोबर आहे.
एका पर्यायाचं वाचन चुकीचं आहे, 3 पर्यायांचं वाचन बरोबर. असं व्यवस्थित आता लक्षात ठेवा. 68,500 ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे. ओके, पहिला आहे पहा 68,500. तर ही संख्या बरोबर आहे, हे वाचन बरोबर आहे. 68,500 हिला आपण म्हणू शकतो, कारण हा पुढचा हजाराचा अर्धा भाग आहे, म्हणून पहिला पर्याय कसा आहे, बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा 68,500. बरोबर आहे, 68,500 म्हणून दुसरा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आता तिसरा पर्याय 685 शतक. 600 इथं आपण खाली मांडूया, 685 आणि पुढे शतक म्हटलेलं आहे. शतक म्हटलं की 100 आणि 100वर किती शून्य असतात, या ठिकाणी पहा 100वर 2 शून्य असतात, म्हणून ह्या 685चे शतक जर तुम्हाला करायचे असतील तर हे 2 शून्य तुम्हाला यावरती द्यावी लागतील. मग आता संख्या किती तयार झाली पहा, 68,500. म्हणजेच त्यांनी 685 शतक हे जे वाचन या ठिकाणी दिलेलं आहे ते वाचन बरोबर आहे. तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. मग आता आपलं उत्तर सापडलं. कोणते वाचन योग्य नाही किंवा चुकीचे वाचन कोणते, तर पर्याय क्रमांक 4. आता हे कसं चुकलंय हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. काय सांगितलंय पहा, 685 दशक. इथं मी मांडतो 685 दशक म्हटलेलं आहे. दशक म्हणजे 10. मग एक नंतर किती शून्य आहेत, एकच शून्य आहे. मग ते आपल्या या ठिकाणी याचे जर आपण दशक केले तर इथं 1 शून्य मांडला, त्याचं एककामध्ये रूपांतर केल्यानंतर. मग ह्या संख्येचं वाचन आहे 6,850. म्हणजेच पर्याय 4 हे याचं योग्य वाचन नाही, म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे.